मधाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाजीपूरमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मधुमक्षिका पालकांची आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि खादी ग्रामोद्योग मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत सुरुवातीला दाजीपूरमधील सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुरू असलेल्या शाळेच्या बांधकामाची माहिती घेण्यात आली। त्यानंतर मध पालकांनी मधमाशांमध्ये होणारा रोगाचा प्रादुर्भाव आणि अस्वलांकडून होणाऱ्या उपद्रवाबाबतची समस्या मांडली। माहिती केंद्राच्या कामावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी मधुमक्षिका पालकांची स्वतंत्र समिती नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। मधुबन विकासात शुद्ध आणि नैसर्गिक मध निर्मितीचा समावेश करून सामूहिक सुविधा केंद्र आणि कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मध व्यवसायाचा विकास करण्यावर भर देण्यात आला। मधाच्या थीमवर गावाचं सुशोभीकरण, बी ब्रीडिंग प्रशिक्षण, मधमाशांना पूरक आणि औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड, बी ब्रीडिंगद्वारे मधमाशांची संख्या वाढवून परागीभवन वाढवण्याचे प्रयत्न करण्याचं नियोजन या बैठकीत करण्यात आलं। यासोबतच मधाचं स्वतंत्र ब्रँड विकसित करून योग्य बाजारभाव मिळवून देण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। या बैठकीला प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख, विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार, सहाय्यक वन संरक्षक प्रियांका भवर, पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी एस पाटील, वनपरिस्थितिकी विकास समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील, सरपंच प्रतिभा कोरगावकर आदी उपस्थित होते।